रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। सिया सूरज महाबदी या विवाहितेनं आपला 2 वर्षाचा मुलगा समर महाबदी याला घेऊन जीवनयात्रा संपवल्याचं हे वृत्त आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 28 जून रोजी उघडकीस आली। या विवाहितेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार सिया हिच्या घरातील सर्व मंडळी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती। थोड्या वेळानंतर सिया आणि चिमुकला समर घरी नसल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, मात्र ती दोघं कुठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेची नोंद सुरू असतानाच एका विहिरीच्या काठावर सियाचे चप्पल असल्याचं आढळून आलं। यानंतर विहिरीत शोध घेतल्यावर सिया आणि समरचा मृतदेह आढळून आला। ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, परंतु या प्रकरणी सिया हिचा भाऊ विनोद गुरव याने दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज आणि त्याचे आई-वडील यांनी रिया हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय। रिया आणि सूरज यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत होती। सिया आणि सूरज हे दोघंही ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे राहत होते। कालांतरानं सूरज यानं मुंबईतून गावी येऊन राहण्याचा निर्णय घेतला। सिया मात्र मुंबई येथे एका दवाखान्यामध्ये नोकरी करत होती। सूरज तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असे। सिया देखील शक्य असतील तेवढे पैसे त्याला देत असल्याचं तिचा भाऊ विनोद यानं सांगितलंय। गावी असणारे आई वडील वृद्ध असल्याने सिया हिनं मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत राहावं असं तिला सांगण्यात आलं। घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे सिया देखील नोकरी सोडून दापोलीमधील गव्हे ब्राह्मणवाडी येथे मार्च अखेरीस राहण्यास आली होती। सूरज यांनी काही दिवसांपूर्वी 2 मोबाईल फायनान्स कंपनीकडून खरेदी केले होते। त्या मोबाईलचा हप्ता थकल्याने सूरज आणि सिया यांच्यामध्ये भांडणं होत होती। मागील मे महिन्यामध्ये देखील या दोघांची भांडणं सोडवण्याकरता दोन्ही कुटुंबातील लोक एकत्र बसले असल्याचं विनोद यांनी सांगितलं। त्यावर सामंजस्याने तोडगाही काढला होता। सिया नेहमी घरच्या लोकांबरोबर फोनवर बोलत असे, परंतु गेले 2 दिवस सूरज सिया दोघांचेही फोन बंद असल्याने काहीही संपर्क झालेला नव्हता। सिया हिने आपलं बाळ छोटं असल्यामुळे कितीही त्रास झाला तरीही बाळासाठी मी कोणतीही टोकाची भूमिका घेणार नाही असं विनोद गुरव याला सांगितलं होतं। तशीच वेळ आली तर घरातून वेगळी राहून बाळाचं पालन पोषण करेन असा विश्वासही तिनं भाऊ विनोद याला दिला होता। माझी बहीण अशा प्रकारे तडकाफडकी निर्णय घेऊच शकत नाही, तिला जबरदस्तीनं आत्महत्येस प्रवृत्त केलं असल्याचं विनोद याने म्हटलंय। मात्र या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।